वेलकम वेलकम टू माय चॅनल युग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर मनीषा नागरगोजे, कराड. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बायोटेक्नॉलॉजी म्हणजेच जैवतंत्रज्ञान या घटकाचा अभ्यास करणार आहोत. हा घटक इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या पाठ्यपुस्तकातील असणारं प्रकरण 8वे पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान या प्रकरणामधला हा बायोटेक्नॉलॉजी हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. पहा मुलांनो, या शब्दाचा जर विचार केला थोडक्यात, जैवतंत्रज्ञान की नेमकं हे जैवतंत्रज्ञान काय आहे. आज सध्याची स्थिती पाहितली तर प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक शाखामध्ये, इवन आपल्या घराघरापर्यंत या तंत्रज्ञानाची व्याप्ती पसरलेली आहे. ते नेमकं या तंत्रज्ञानात आहे काय, कशामुळे या तंत्रज्ञानाचा आज प्रत्येक क्षेत्रामध्ये वापर केला जात आहे. जस्ट मुलांनो, आपण एक उदाहरण घेऊया की समजा आपण भाजी मार्केटला गेलो, आपल्याला भाजी खरेदी करायची आहे. तर ज्या काही मार्केटमध्ये आज भाज्या अवेलेबल आहेत, तर या सर्व भाज्या ह्या जैवतंत्रज्ञानाने विकसित केलेल्या आहेत. त्याचबरोबर जो आपल्या देशामध्ये शेतकरी वर्ग आहे, आपल्या भारत देशाला कृषीप्रधान देश म्हटलेला आहे, जो शेतकरी वर्ग आहे, या शेतकरी वर्गाच्या तर सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये हे तंत्रज्ञान पोहोचलेलं आहे. शेतकऱ्याच्याच आहेच, त्याचबरोबर मोठमोठे उद्योगधंदे आहेत, वैद्यकशास्त्र आहे, असे अनेक उद्योग आहेत, अनेक शाखा आहेत की ज्या ठिकाणी जैवतंत्रज्ञान हे पोहोचलेलं आहे. तर नेमकं हे कशा स्वरूपात पोहोचलेलं आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे. तर पहा मुलांनो, की आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शेतकरी वर्गाच्या घरी हे तंत्रज्ञान कशा पद्धतीने पोहोचलं. तर हा व्हिडिओ पाहणारे आपल्या शेतकरी कुटुंबातील सुद्धा काही मुले आहेत. पहा मुलांनो, तुम्ही असे अनेक शब्द या तंत्रज्ञानासंबंधीच्या शाखेमधले ऐकलेले आहेत की तर ते कोणते शब्द असतील. उदाहरणामध्ये जर्सी गाय, संकरित बियाणे, बीटी कॉटन, बीटी वांगे, हे शब्द तुम्ही वारंवार ऐकत आलेला आहात. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जरी ऐकले नसतील तरी तुम्ही टी व्हीवरच्या अनेक जाहिरातीसुद्धा या संदर्भानं पाहितल्या असतील. तर हे सर्व जे आहे, तर यामध्ये या तंत्रज्ञानाचा उपयोग आहे. मग या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा आहे हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम मुलांनो, की नेमकं जैवतंत्रज्ञान किंवा बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय, याची टिपिकल व्याख्या आपण पाहूयात. की पहा, की नेमकं जैवतंत्रज्ञान म्हणजे काय, की मानवी फायद्याच्या दृष्टीने सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकी बदल व संकर घडवून सुधारणा करण्याला जैवतंत्रज्ञान असे म्हणतात. बदल केलेले आहेत. जैवतंत्रज्ञान म्हणजे काय, बदल केलेले आहेत. कशासाठी बदल केलेले आहेत, तर मानवाच्या फायद्यासाठी. कोणामध्ये बदल केलेले आहेत, तर सजीवांमध्ये. तर कशा पद्धतीचे, तर कृत्रिमरित्या. आणि हे कशात बदल केलेले आहेत, तर हे बदल आहेत आपले जीन्समध्ये बदल आहेत, जनुकांमध्ये बदल आहेत. जनुकामध्ये बदल केलेत आणि संकर घडवून आणलेले आहे. तर जनुकामध्ये बदल म्हणजे काय, तर सर्वप्रथम त्यासाठी तुम्हाला जनुक म्हणजे काय माहिती असणं आवश्यक आहे. जीन्स म्हणजे काय, या अगोदरच्या इयत्तेमध्ये सुद्धा तुम्ही जनुक ऐकलेला आहे. तरी पहा मुलांनो, की जनुक म्हणजे
हे एक असा घटक आहे जे एका पिढीतील आनुवंशिक लक्षणं ही दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित करण्याचा घटक, यालाच जीन्स किंवा जनुक असे म्हणतात. आणि याच जीन्समध्ये बदल करणं, संकर घडवून आणणं, सुधारणा करणं, याच तंत्रज्ञानाला जैवतंत्रज्ञान असे म्हटलेले आहे. तर आता या जैवतंत्रज्ञानामध्ये फक्त ही एक शाखा नाही, ही एक ब्रांच नाही, तर यामध्ये अनेक विज्ञानाच्या शाखांचा समावेश आहे. मग या तंत्रज्ञानामध्ये विज्ञानाच्या आणि दुसऱ्या कोणकोणत्या शाखा आहेत? तर त्या शाखा आहेत, पहा मुलांनो, की पेशीशास्त्र आहे, सूक्ष्मजीवशास्त्र आहे, जैव रसायनशास्त्र आहे, रेण्वीय जीवशास्त्र आहे आणि जनुकीय अभियांत्रिकी, अशा अनेक विज्ञानाच्या शाखांचा अभ्यास आहे. आता हे शब्द तुम्हाला नवीन असतील, परिचयाचे नसतील, तर आत्ता या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी थोडक्यात तुम्हाला याविषयी जस्ट 2 ते 3 शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. तसं पाहिलं तर हे शास्त्र आहे, याची व्याप्ती खूप मोठी आहे. फक्त या शास्त्रामध्ये अभ्यास कशाचा केला जातो एवढंच तुम्हाला मी सांगणार आहे. पहा, या जैवतंत्रज्ञानामध्ये विज्ञानाची पहिली शाखा ज्याचा समावेश आहे पेशीशास्त्र. पेशी तर तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की पेशी म्हणजे नेमकं काय, किंवा पेशींचा उपयोग काय असतो, पेशी कुठं असतात, कशा असतात, कुठं आढळतात, हे इयत्ता 5वी पासून तुम्ही शिकत आलेले आहेत. पेशी हा प्रत्येक सजीवामध्ये असतात आणि सजीवाचा मूलभूत घटक कोणता असेल तर तो आहे पेशी. आपलं संपूर्ण शरीर, सजीवाचं संपूर्ण शरीर हे पेशींनी बनलेलं आहे. आणि ज्या शास्त्रामध्ये या पेशीचा अभ्यास केला जातो त्या शास्त्राला पेशीशास्त्र असे म्हटलेले आहे. द स्टडी ऑफ सेल्स, इट इज नोन ॲज दी सायटॉलॉजी. त्यानंतर दुसरं शास्त्र आहे सूक्ष्मजीवशास्त्र. पहा, सूक्ष्मजीव हा सुद्धा शब्द तुम्ही इयत्ता 5वी पासून अभ्यासत आलेला आहे. सूक्ष्मजीव, सूक्ष्म म्हणजे लहान, जीव म्हणजे सजीव, लहान असणारे सजीव. थोडक्यात सूक्ष्मजीवाची व्याख्या करायची म्हटलं तर असे सजीव की जे आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाहीत, त्या जीवांना सूक्ष्मजीव असे म्हणतात. याला पाहण्यासाठी एकतर आपल्याला मायक्रोस्कोपचा उपयोग करावा लागतो. मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शीचा उपयोग, तरच आपल्याला हे सूक्ष्मजीव पाहता येतं. आणि ज्या शास्त्रामध्ये या सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो त्या शास्त्राला सूक्ष्मजीवशास्त्र असे म्हणतात. मायक्रोबायोलॉजी, द स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, इट इज नोन ॲज दी मायक्रोबायोलॉजी. त्यानंतर पुढचं आहे जैव रसायनशास्त्र, याला बायोकेमिस्ट्री असे म्हणतात. जैव म्हणजे थोडक्यात सजीव असणारे घटक आणि यांच्या शरीरामध्ये, यांच्यामध्ये असणाऱ्या रसायनाचा अभ्यास, त्यालाच जैव रसायनशास्त्र किंवा बायोकेमिस्ट्री असे म्हटलेले आहे. त्यानंतर रेण्वीय जीवशास्त्र आहे आणि जनुकीय अभियांत्रिकी. आता जनुकीय अभियांत्रिकी म्हणजे काय? याला जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणतात. जेनेटिक्स, जीन्स, या अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे. जीन म्हणजे काय? जीन म्हणजे अनुवंशिक घटक आहे, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणारा घटक. आणि याच्या संदर्भामध्ये या अभियांत्रिकीमध्ये जे तंत्रज्ञान वापरून बदल केले जातात आणि त्या तंत्रज्ञानाला जैवतंत्रज्ञान म्हणतात. तर तुम्हाला लक्षातच आले असेल की जैवतंत्रज्ञानामध्ये पेशीशास्त्र आहे, सूक्ष्मजीवशास्त्र आहे, जैवरसायनशास्त्र आहे, रेण्वीय जीवशास्त्र आणि जनुकीय अभियांत्रिकी, अशा वेगवेगळ्या विज्ञानाच्या शाखांचा अभ्यास होतो. त्याचबरोबर पहा मुलांनो, या तंत्राच्या सहाय्याने एखाद्या सजीवाच्या जनुकामध्ये दुसऱ्या एखाद्या सजीवाचे जनुक टाकून त्या सजीवाची उपयुक्तता वाढवता येते. हे मुख्य उद्दिष्ट या जैवतंत्रज्ञानाचं आहे.
म्हणजे एका सजीवाच्या जनुकामध्ये दुसऱ्या सजीवाचं जनुक टाकून त्या सजीवाची उपयुक्तता वाढवणं. त्याचबरोबर नको असलेले एखादे जनुकसुद्धा आपल्याला बाजूला काढून टाकता येते आणि त्यात आवश्यक तसे आपल्याला बदल करता येते. उदाहरणामध्ये पहा मुलांनो, की भातामध्ये अजीवनसत्वाचे प्रमाण वाढवण्यासाठी जनुकात बदल करून शास्त्रज्ञांनी गोल्डन राईस ही जात विकसित केली आहे. या तंत्रज्ञानामुळे ज्या जाती विकसित केल्या जातात, जे सजीव विकसित केले जातात, त्यांना जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम म्हणजे GMO असे म्हटलेलं आहे. तर यानंतर मुलांनो, जैवतंत्रज्ञानाचे 4 मुख्य पैलू कोणकोणते आहेत हे पाहणार आहोत आपण. तर या जैवतंत्रज्ञानाचे 4 मुख्य पैलू म्हणजे एक हरित, लाल, श्वेत आणि नील अशा प्रकारचे 4 जैवतंत्रज्ञान आहेत. या प्रत्येक तंत्रज्ञानाचा आपण अभ्यास करणार आहोत. तसं पाहितलं तर हा घटक तुम्हाला अभ्यासक्रमाला नाही, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये हा घटक नाही. परंतु जैवतंत्रज्ञान अभ्यासायचे म्हटलं, बायोटेक्नॉलॉजी याचा अभ्यास करायचा म्हटलं तर हे कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. तर जैवतंत्रज्ञान, हरित जैवतंत्रज्ञान, लाल जैवतंत्रज्ञान, श्वेत जैवतंत्रज्ञान आणि नील जैवतंत्रज्ञान. आकृतीचे निरीक्षण केले तरीसुद्धा तुम्ही सांगू शकतात. तरीसुद्धा आपण या ठिकाणी प्रत्येक घटकाविषयी, प्रत्येक पैलूविषयी थोडक्यात ओझरतं पाहूयात. पहा, जैवतंत्रज्ञानाचे 4 मुख्य पैलू. यातील पहिला पैलू नील जैवतंत्रज्ञान. नील, नीलचा अर्थ आहे निळा. निळा मग नेमकं निळा म्हणजे काय? तर थोडक्यात लक्षात घ्यायचं, समुद्रामध्ये असणाऱ्या सजीवांमध्ये यासाठी, सजीवांच्या उत्पादनासाठी जे तंत्रज्ञान वापरलेलं आहे ते तंत्रज्ञान म्हणजे जैवतंत्रज्ञान. यामध्ये खारे पाण्यातील सजीव असतील, गोड्या पाण्यातील सजीव असतील, यांचा वापर करून उत्पादनं तयार करणं. त्यानंतर या जैवतंत्रज्ञानाचा दुसरा मुख्य पैलू म्हणजे हरित जैवतंत्रज्ञान. आणि ह्या जैवतंत्रज्ञानामध्ये कृषीविषयक प्रक्रियांचा समावेश होतो. मग या तंत्रज्ञानात नेमकं काय केलं जातं? यामध्ये वनस्पतीची निवड करून उती संवर्धन या तंत्रानं या वनस्पतीचा विकास करणं, मनुष्यासाठी या वनस्पतीचा वापर करणं. त्यानंतर जनुक परिवर्तित वनस्पतीची किंवा पिकांची निर्मिती करून विशिष्ट पर्यावरणात जैव रसायनांच्या सानिध्यात किंवा अनुपस्थित त्यांची वाढ करणं आणि त्याद्वारे पर्यावरणपूरक पर्याय शोधण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे जनुक परिवर्तित करून वनस्पती किंवा पिकांची निर्मिती म्हणजेच काय? कीटकनाशक विरोधी वनस्पती तयार करणं. कीटकनाशक विरोधी वनस्पती का तयार करायच्या? कारण की आपल्याला कीटकनाशकाचा वापर करावा लागणार नाही म्हणून. उदाहरणामध्ये बीटी कापूस आहे, बीटी मका आहे. तर हे बीटी नेमकं काय प्रकार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणारच आहोत मुलांनो. त्यानंतर जैवतंत्रज्ञानाचा तिसरा मुख्य पैलू म्हणजे तांबडे जैवतंत्रज्ञान. आणि हे जैवतंत्रज्ञान वैद्यकीय शास्त्रामध्ये किंवा वैद्यकीय प्रक्रियांचा या शास्त्रात समावेश आहे. सूक्ष्मजीवांची रचना, विकास करून प्रतिजैविके लसी तयार करणं, परिवर्तित सजीवांचा वापर करून जनुकी आराखडा बदलून रोगांना आळा घालणे, रोगप्रतिकारक क्षमता सक्षम करणे इत्यादी बाबी या तंत्रज्ञानामध्ये मोडतात. त्यानंतर चौथा जो जैवतंत्रज्ञानाचा पैलू आहे तो म्हणजे आहे श्वेत जैवतंत्रज्ञान. यामध्ये औद्योगिक प्रक्रियांचा समावेश आहे आणि यालाच औद्योगिक तंत्रज्ञान असे सुद्धा म्हटलेले. तर या तंत्रज्ञानामध्ये काय केलं जातं पहा, यामध्ये उपयुक्त व मौल्यवान रसायने तयार करू शकणाऱ्या सजीवांची रचना करणं, विकास करणं, विकरांसारख्या उत्प्रेरकांचा वापर करून उपयुक्त व महागडी रसायनं तयार करणं किंवा विनाशी प्रदूषणकारी जे रसायनं आहेत
यांचा नाश करणं इत्यादी बाबीवर लक्ष केंद्रित या तंत्रज्ञानामध्ये केले जाते. आणि या तंत्रज्ञानाद्वारे कशा प्रकारे कमी साधन संपत्ती खर्ची पडेल व मोठ्या प्रमाणावर औद्योगिक उत्पादनाची निर्मिती कशी होईल या अपेक्षेमधून वेगवेगळ्या सजीवांची निर्मिती करणं, हे या तंत्रज्ञानामध्ये या सर्व गोष्टींचा समावेश आहे. अशा प्रकारे जैवतंत्रज्ञानाचे 4 मुख्य पैलू आहेत. म्हणजे 4 शाखांमध्ये, 4 प्रक्रियांमध्ये हे तंत्रज्ञान, नीलजैव तंत्रज्ञान, हरित जैव तंत्रज्ञान, तांबडे आणि श्वेत जैव तंत्रज्ञान. त्यानंतर पहा मुलांनो, की या जैवतंत्रज्ञानाचे क्षितिज हे रुंदावत आहे. सखोल अभ्यास करण्यासाठी आता आपल्याला या तंत्रज्ञानाची माहिती घेणं, या तंत्रज्ञानाचा अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. आणि या जैवतंत्रज्ञानाचा आपल्याला सखोल अभ्यास करण्यासाठी जीवशास्त्राची एक नवीन शाखा चालू झालेली आहे. ते म्हणजे जैव अभियांत्रिकी शाखा, ज्याला जनुकीय इंजिनिअरिंग, जेनेटिक इंजिनिअरिंग असं सुद्धा म्हणतात. आणि या जेनेटिक इंजिनिअरमध्ये आणखी 2 उपशाखांचा समावेश आहे. ते म्हणजे जैव रसायन अभियांत्रिकी आणि जैववैद्यक अभियांत्रिकी. प्रयोगशाळेत आणि व्यापारी तत्वावर उत्पादन करण्यासाठी या जैव अभियांत्रिकी शाखांचा भविष्यामध्ये उपयोग होऊ शकतो. त्यानंतर पहा, की आता नेमकं ही जनुकीय अभियांत्रिकी काय आहे. कारण जैवतंत्रज्ञान बायोटेक्नॉलॉजीमध्ये सर्वात महत्त्वाची शाखा जी असेल तर ती शाखा आहे ही जनुकीय अभियांत्रिकी. तर थोडक्यात व्याख्या पाहूया की आपण नेमकं जनुकीय अभियांत्रिकी शाखा काय आहे, कोणतं शास्त्र आहे. जनुकीय द्रव्यामध्ये आपल्याला हवे ते बदल करण्याची जी शाखा कार्यरत असते ती शाखा म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग. आता नेमकं जनुकीय द्रव्य काय हा प्रश्न पडला असेल तुम्हाला. या अगोदरही सांगितलेलं आहे, जीन्स, जनुक, अनुवांशिक गुण, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणं. तर मग यामध्ये बदल करणं, या जनुकी द्रवात काय केलं जातं, बदल केला जातो. आणि ती शाखा म्हणजे ही जनुकीय अभियांत्रिकी. आणि याच इंजिनिअरिंगला जेनेटिकली मॉडिफिकेशन असे सुद्धा म्हटलेलं आहे. आता पहा मुलांनो, की एखाद्या सजीवाचे जेनेटिक मटेरियल म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जनुक द्रव, ही त्याची स्वतःची काय असते, एक युनिक आयडेंटिटी असते. आणि हे जनुकीय द्रव्य सजीवाला त्याच्या आधीच्या पिढीकडून मिळालेले असते. आता उदाहरणामध्ये पहा, जे मंगेशकर घराणं आहे, लता मंगेशकर आहे, आशा भोसले आहेत, हृदयनाथ मंगेशकर आहे, म्हणजे त्यांचा जो अगोदरच्या पिढीचा वारसा होता तो तसाच वारसा काय झालेला आहे, मंगेशकर कुटुंबाचा गाणं, आवाज जो सुंदर आहे, तर तो सुंदर आवाजाचा वारसा पुढच्या पिढीमध्ये सुद्धा संक्रमित झालेला आहे. तर हे कशामुळे शक्य आहे, तर ह्या जनुकीय द्रवामुळे. आणि जनुकीय द्रव्य सजीवाला आधीच्या पिढीकडून मिळालेली असते, तरीसुद्धा त्याची एक स्वतःची काय असते, एक स्वतंत्र ओळख असते. आणि अगदी नेमकं सांगायचं म्हटलं मुलांना तुम्हाला, तर हे DNA म्हणजेच सजीवाचं जनुकीय द्रव्य. DNA हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल. DNAची रचना आहे, त्याच्यामध्ये असणारे न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहेत, जीन्स कसे आहेत. तर हा नेमका DNA कुठे सापडतो, कसा सापडतो, हे या आकृतीकडे पाहितले तर तुम्हाला लक्षात येईल. DNA म्हणजे जनुकीय द्रव. पहा DNA. आता या DNAची स्ट्रक्चर जर DNAचं पाहायचं म्हटलं तर सर्वप्रथम हा DNA कुठे आढळतो माहिती पाहिजे आपल्याला. तुम्हा सर्वांना माहिती आहे पेशी. पेशीमध्ये असणारं जे केंद्रक आहे, पेशी केंद्रक, आणि त्या केंद्रकामध्ये हे जनुकीय मटेरियल असतं जे क्रोमोझोमच्या रूपात असतं. आणि क्रोमोझोम्समध्ये काय असतं, ते DNA असतात. आणि DNAवर जे सिक्वेन्स असतात तर ते असतात हे जीन किंवा जनुक. त्यानंतर ही आणखीन एक आकृती दाखवलेली आहे, न्यूक्लियस सेल म्हणजे पेशीमध्ये असणारं पेशी केंद्रक, या केंद्रकामध्ये असणारे क्रोमोझोम्स,
आणि क्रोमोझोम्समध्ये हा DNA आणि त्यावर असणारे हे जीन्स जनुक. तर जनुक ही पेशीच्या केंद्रकातील असणाऱ्या गुणसूत्रावर असतात. ती सजीवांची आनुवंशिक लक्षणे निश्चित करतात. विशिष्ट जनुके गुणसूत्राच्या विशिष्ट भागावर असतात. एक गुणसूत्र म्हणजे DNAचा एक रेणू असतो आणि DNAचा रेणू हजारो लहान रासायनिक एककांनी बनलेला, म्हणजे DNAच्या रेणूवर हजारो जीन्स असतात, जनुक असतात. तर तुम्ही मुलांनो DNA चाचणी हा शब्द ऐकलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पिक्चर पाहितले असतील, क्राईम असणाऱ्या सिरियल्स पाहितले असतील. यामध्ये DNA चाचणी ही कशासाठी केली जाते, तर DNA चाचणी ज्यावेळेस एखादा अपघात झाला, त्या अपघातामध्ये एखादा व्यक्ती हा मृत पावला, तर या मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी किंवा बलात्कारासारखा एखादा गुन्हा घडला तर तो गुन्हा सिद्ध करण्यासाठी या DNA चाचणीचा उपयोग होतो. तर अशा या जनुकी द्रवामध्ये आपल्याला हवे ते बदल करण्यासाठी जी शास्त्रशाखा कार्य करते त्याला जेनेटिक इंजिनिअरिंग म्हटलेलं आहे. आणि हे बदल करण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरलेलं आहे ते तंत्रज्ञान म्हणजे जैवतंत्रज्ञान. तर त्यानंतर पहा की जनुकीय अभियांत्रिकी या आकृतीद्वारे तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात येईल. ज्या आकृतीमध्ये जे 1 नंबरचं आहे, फर्स्ट स्ट्रक्चर आहे, फर्स्ट पिक्चर आहे याच्यामध्ये, तर पहा सेल विथ डिझायर ट्रेट म्हणजे न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस ही पेशीच्या केंद्रकामध्ये पेशीमध्ये केंद्रक आहे, म्हणजे पेशी सेल्समध्ये न्यूक्लियस आहे आणि त्या न्यूक्लियसमध्ये डिझायर ट्रेट असणारं जेनेटिक मटेरियल आहे. आपल्याला आवश्यक असणाऱ्या गुणांनी युक्त असं जेनेटिक मटेरियल आहे. तर सर्वप्रथम या जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये नेमकं काय केलं जातं, तर ह्या केंद्रकामधून, ह्या पेशीमधून आपल्याला आवश्यक असणारं जे डिझायर जेनेटिक मटेरियल आहे ते सर्वप्रथम आयसोलेट केलं जातं. म्हणजे टार्गेट जो आपल्याला जीन आवश्यक आहे, की समजा एखादा जास्त उत्पादन देणारा जीन आहे. तुम्ही मेंडेलिव्ह या शास्त्रज्ञाची मेंडेलिव्हचं प्रयोग पाहितला आहे. तर त्यामध्ये सुद्धा या घटकाचा पूर्णपणे समावेश आहे, तुम्ही अभ्यासला असेल. तर पहा काय केलं जातं. सुरुवातीला सिंगल जीन इज आयसोलेटेड. आयसोलेट केल्यानंतर त्याला मॉडिफाय केलं जातं. मेनी कॉपीज ऑफ जीन आर इन्सर्टेड इन टू प्लांट सेल्स टू इंड्यूस टू ग्रो. म्हणजे प्लांट टिश्यू घेतला जातो. एखाद्या झाडाचा काय केला जातो, सर्वप्रथम प्लांट टिश्यू घेतला जातो आणि त्या प्लांट टिश्यूमध्ये हे डिझायर असणारा जीन, आयसोलेट केलेला जीन हा इन्सर्ट केला जातो त्या प्लांट सेलमध्ये आणि त्याला ग्रोथ मीडियममध्ये पुन्हा त्या प्लांट टिश्यूला वाढवलं जातं. आणि त्या प्लांट टिश्यूपासून ऊती संवर्धन जे म्हटलेलं आहे, एका ऊतीपासनं म्हणजे एका प्लांटपासनं, एका पानापासनं, एका खोडापासनं किंवा एका मुळापासनं, त्याच्या छोट्याशा तुकड्यापासून आपल्याला होल डिझायर प्लांट तयार करता येऊ शकतं. हे कशाने शक्य आहे, तर ऊती संवर्धनानं. मग हा काढलेला जो डिझायर जीन आहे तो प्लांट टिश्यूमध्ये इन्सर्ट केला जातो, ग्रोथ मीडियममध्ये त्याला वाढवलं जातं आणि वाढवल्यानंतर पुन्हा त्या प्लांट टिश्यूपासून होल संपूर्ण प्लांट विथ न्यू ट्रेट म्हणजे नवीन जो आपण आयसोलेट केलेला जीन आहे तर तो जीन त्या प्लांटमध्ये गेल्यानंतर ते प्लांट वाढवलं जातं. सीड फ्रॉम मॅच्युअर प्लांट्स आर स्टडीज फॉर सक्सेसफुल ट्रान्सफॉर्मेशन. आणि याच टोटल प्रक्रियेला जेनेटिक इंजिनिअरिंग म्हटलं जातं. म्हणजे डिझायर जीन आयसोलेट केला जातो, तो प्लांट टिश्यूमध्ये कल्चर केला जातो, कल्चर मीडियममध्ये, ग्रोथ मीडियममध्ये, त्यापासनं प्लांट विथ न्यू ट्रेड पूर्ण प्लांट तयार केलं जातं. अशा प्रकारची ही जेनेटिक इंजिनिअरिंगची प्रोसेस आहे. आणि हे जे आहे तर हे सर्व जैवतंत्रज्ञान यामध्ये असणारी
जनुकीय अभियांत्रिकी शाखेमध्ये केलं जातं. तर पहा मुलांनो, जैवतंत्रज्ञान या विषयाची व्याप्ती आणि आवाका खूप मोठ्या असल्याकारणानं या जैवतंत्रज्ञानाच्या व्याख्यासुद्धा वेगवेगळ्या प्रकारे करता येतात. ही सजीव सृष्टी आहे. सजीव सृष्टीत असणारे हे घटक आहेत सूक्ष्मजीव, वनस्पती, प्राणी. तर यांच्यापासून मिळणारे जे विविध उत्पादनाचा शेती, मानवी आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात उपयोग करून घेणं हे जैवतंत्रज्ञानाच्या अंतर्गत येते. आणि या जैवतंत्रज्ञानाचं मुख्य उद्दिष्ट कोणतं असेल तर जैविक घटक आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालणं आणि मानवी जीवन उंचावणं. जैविक घटक आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून मानवी जीवनमान उंचावणे हेच जैवतंत्रज्ञानाचं मुख्य उद्दिष्ट आहे. आता नेमकं जैवतंत्रज्ञान म्हणजे या अगोदर आपण पाहिलेलेच आहे. जीवशास्त्र, रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र तसेच अभियांत्रिकीच्या संकल्पना या सर्वांचा एकत्रित वापर करून सूक्ष्मजीव असतील, वनस्पती असतील यांची उत्पादन क्षमता वाढवणं म्हणजेच जैवतंत्रज्ञान. थोडक्यात आणखी दुसरी व्याख्या पहा. जैवतंत्रज्ञान म्हणजे जैविक प्रणाली व पद्धतीचा उपयोग तांत्रिकरित्या करून मानवास उपयुक्त असे विविध उत्पादन करणे. म्हणजे ही सर्व खटाटोप कशासाठी आहे तर ती फक्त याचा उपयोग मानवासाठी करता यावा. सूक्ष्मजीव आणि वनस्पती यांचा शेतीसाठी, मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी. त्याचबरोबर की पहा मुलांनो, या जैवतंत्रज्ञानाचे विभाजन होते आणि या जैवतंत्रज्ञानाच्या विभाजनाचे 2 प्रकार आहेत. ज्या एका प्रकाराचा अभ्यास आपण इयत्ता 9वी मध्ये केलेला आहे, ज्याला आपण ऊती संवर्धन असे म्हणतो. तर जैवतंत्रज्ञानाचा विभाजनाचा पहिला प्रकार आहे अजनुकीय जैवतंत्रज्ञान. म्हणजे यामध्ये जनुकाचा उपयोग न करता संपूर्ण पेशी, ऊती आणि पूर्ण वैयक्तिक जीवाचा उपयोग केला जातो. याला अजनुकीय जैवतंत्रज्ञान म्हणजे वनस्पतीमधलं ऊती संवर्धन संकरित बियांची निर्मिती करतात. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे जनुकीय जैवतंत्रज्ञान. यामध्ये प्रत्यक्षामध्ये पेशीमधले असणारे जनुकामध्ये बदल घडवून आणून एका सजीवातील जनुक हे दुसऱ्या सजीवात टाकले जाते. यालाच जनुकीय अभियांत्रिकी, जेनेटिक इंजिनिअरिंग असे म्हटलेलं आहे. जैवतंत्रज्ञान क्षेत्रामध्ये जगभरात प्रगती होत आहे आणि हे आपल्या देशालाही या प्रगतीचा काहीतरी लाभ व्हावा म्हणून देशात आपल्या जैवतंत्रज्ञानाला चालना मिळावी म्हणून केंद्र सरकारने 1982 मध्ये राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना केली. तर या मंडळाची स्थापना होण्यापूर्वी किंवा पूर्वीपासून कुठेतरी या तंत्रज्ञानाचा थोडक्यात उपयोग होत होता. मग हा उपयोग कसा व्हायचा पहा. द्राक्षापासून मद्य तयार करणे, दुधापासून दही, चीज तयार करणं, यानंतर किण्वन प्रक्रियेने पाव तयार करणं, मळीपासून मद्य तयार करणं. ही कला या अगोदरच मानवाने अवगत केलेली होती. तेव्हापासून ते आधुनिक काळात प्रतिजैविके तयार करण्याच्या कामात या जैवतंत्रज्ञानाचा वापर होत आलेला आहे. तर पहा की या जैवतंत्रज्ञानामध्ये प्रामुख्यानं की नेमक्या कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो. तर पहिला आहे की सूक्ष्मजीवांच्या क्षमतांचा वापर करणे. जैवतंत्रज्ञानामध्ये सर्वात प्रथम प्रमुख बाब पाहिली जाते ते म्हणजे सूक्ष्मजीवांची क्षमता.
दुधाचे दही होणे, मुळीपासून मद्य निर्मिती करणे, यासाठी सुद्धा काय केलं जातं, ह्या सूक्ष्मजीवांच्या क्षमताचा वापर केला जातो. आता उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तुमच्या रोजच्या घरातलंच आहे दुधाचे दही होणे. तर यामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाचे जे जीवाणू आहेत, तर या जीवाणूंची वाढ झाल्यानंतर दुधापासून दही तयार होते. त्यानंतर जैवतंत्रज्ञानामध्ये असणारी दुसरी बाब म्हणजे पेशींच्या उत्पादन क्षमतेचा वापर करून घेणं, म्हणजेच पेशीद्वारे प्रतिजैविकाने लशी यांची निर्मिती करणं. त्यानंतर DNA आहेत, प्रथिने आहेत, यासारखे जे जैवरेणूंचं आहे ते मानवी फायद्यासाठी याचा उपयोग करणं. आणि चौथा आहे जनुकीय बदल, जेनेटिक मॅनिप्युलेशन, की यामध्ये काय केलं जातं की आपल्याला हवे ते गुणधर्म वनस्पती, प्राणी यांच्याद्वारे विविध पदार्थाची निर्मिती करणं, जीवाणूमध्ये जनुकी बदल घडवून आणणं, मानवी वाढीची संप्रेरकं निर्माण करण्यास भाग पाडणं. आणि पाचवं जे आहे तर गैरजनुकी तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण पेशी किंवा ऊतीचा उपयोग केला जातो, म्हणजे यामध्ये जीन्स वापरलं जात नाही. अशा पद्धतीनं की या 5 बाबींचा समावेश या जैवतंत्रज्ञानामध्ये आलेला आहे. 19वे जे शतक होतं त्या शतकामध्ये कार्ल सेरेकी नावाचे शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी सर्वप्रथम जैवतंत्रज्ञान ही संज्ञा वापरलेली आहे. आता तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला जर पाहायचं म्हटलं तर एका मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की जैवतंत्रज्ञान ही संज्ञा सर्वप्रथम कोणी वापरली, तर कार्ल एरेकी नावाच्या शास्त्रज्ञाने. त्यानंतर 20वे शतक उजाडलं. या 20व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 21व्या शतकाच्या पूर्वार्धात जैवतंत्रज्ञानाचे क्षितिज हे काय झालेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणात विस्तारलेलं आहे. जे सुरुवातीला सूक्ष्मजीवामार्फत जे पदार्थ केले गेले नसते असे पदार्थ या जैवतंत्रज्ञानात जनुकीय अभियांत्रिकीच्या माध्यमातून तयार करण्यात येऊ आलेले आहेत. त्याचबरोबर या जैवतंत्रज्ञानात अनेक शाखा आहेत, ह्यासुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. कृषी, वैद्यक, जनुकविज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, प्राणीविज्ञान, संगणक विज्ञान, अभियांत्रिकी, अशा पद्धतीच्या ह्या शाखा आहेत. पहा, कृषी, वैद्यक, जनुकविज्ञान, प्राणीविज्ञान, संगणक विज्ञान, या सर्व शाखांचा समावेश या जैवतंत्रज्ञानामध्ये झालेला आहे. या 2 चित्राचं निरीक्षण केलं तर पहा तुमच्या काय लक्षात येतं. एका चित्रामध्ये शेतामध्ये असणारं, शेतात रिसर्च चालू आहे, संशोधन चालू आहे. दुसऱ्या चित्रामध्ये गोळ्या औषधं दिसत आहेत. म्हणजेच काय झालेलं आहे, मुख्य करून शेती आणि औषध निर्मितीमध्ये या जैवतंत्रज्ञानामुळे काय झालेले आहे, बरीच प्रगती झालेली आहे. तर शेतीत कशा पद्धतीची झाली, तर शेतीमधून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळावे, कसे मिळवले जाईल, यासाठी काय झालेलं आहे, नवनवीन प्रयोग केले जात आहेत. आणि औषध निर्माणशास्त्रामध्ये कशा पद्धतीने याचा उपयोग आहे, तर प्रतिजैविक तयार करणं, जीवनसत्व तयार करणं, इन्सुलिन तयार करणं, अशा अनेक प्रकारची संप्रेरक उत्पादनासाठी प्रयोग करून यशस्वी केलेले आहेत. आणि ऊती संवर्धन करून पिकांच्या विविध असणाऱ्या उच्च प्रजातीसुद्धा काय केलेल्या आहेत, विकसित केलेल्या आहेत. त्यामुळे कृषी आणि औषधशास्त्र यामध्ये जैवतंत्रज्ञानाने खूप प्रगती केलेली आहे. त्यानंतर पाहूयात आपण जैवतंत्रज्ञानाचे फायदे. पहिला फायदा, जास्त उत्पादन घेणे शक्य झालेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की या पृथ्वीवर 21% ही फक्त जमीन आहे. त्यामुळे लोकसंख्येचा विचार केला तर या जमिनीला क्षेत्रमर्यादा पडत आहेत आणि लोकांना अन्नधान्य साठा पुरवणे शक्य होत नाही आहे सध्या. त्यामुळे काय केलेलं आहे की जास्त उत्पादन घेणे गरजेचं जो आहे, त्यासाठी या जैवतंत्रज्ञानाच्या युगामध्ये या जैवतंत्रज्ञानाच्या मदतीनं जास्त उत्पादन घेणे काय झाले आहे, शक्य झालेलं आहे. दुसरा फायदा, रोगप्रतिकारक वाण तयार झालेले आहेत.
आणि हे रोगप्रतिकारक वाण तयार झाल्यामुळे जे रोग नियंत्रणावर होणारा जो खर्च आहे तो कमी होत आहे सध्या. त्याचबरोबर या जैवतंत्रज्ञानाचा तिसरा फायदा म्हणजे आता तुम्ही पाहितलं प्रत्येक विद्यार्थ्यानं जर आपल्या आजूबाजूला आपल्या घरामध्ये सध्याच्या झाडांची स्थिती पाहितली तर पहा, मार्केटमध्ये कुठेतरी झाडे विकायला येतात. ती आपल्या घरी आणल्यानंतर किमान त्याला 2 वर्षाचा सुद्धा कालावधी न जाता आणल्याबरोबरच दुसऱ्या वर्षीपासून फळं तयार होत आहेत, फळ लागत आहेत. म्हणजेच काय झालेले आहे की लवकर फळधारणा होणाऱ्या जाती तयार झाल्या आहेत आणि वर्षाकाठी जास्त उत्पादन घेणं या जैवतंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे. त्याचबरोबर बदलतं तापमान, पाण्याचे प्रमाण, जमिनीचा कस अशा बदलत्या पर्यावरणातही तग धरणाऱ्या वाणाची निर्मिती या जैवतंत्रज्ञानामुळे काय झालेली आहे, शक्य झालेली आहे. तर आता या जैवतंत्रज्ञानाचा नेमका भारतामध्ये विकास केव्हा झाला की या जैवतंत्रज्ञानाच्या मंडळाची राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळ ची स्थापना 1982 साली भारत सरकारने सर्वप्रथम केलेली आहे. त्यानंतर 1986 मध्ये याचेच रूपांतर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत जैवतंत्रज्ञान विभागामध्ये करण्यात आले. आणि आज सद्यस्थितीलाच आपण पाहितलं तर भारतातील विविध संस्था याच जैवतंत्रज्ञान विभागाच्या अखरितरित्या राहून कार्य करत आहेत. मग ह्या संस्था कोणकोणत्या आहेत? जैवतंत्रज्ञान विभागामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी, नॅशनल फॅसिलिटी फॉर ॲनिमल टिश्यू अँड सेल कल्चर, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स अशा विविध संस्थांचा समावेश या जैवतंत्रज्ञान विभागामध्ये झालेला आहे. आणि याच संस्थांमध्ये उच्च शिक्षणाची आणि संशोधनाची सोय केलेली असून हजारो विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेऊन संशोधनाद्वारे जैवतंत्रज्ञानाच्या अनुषंगाने देशाच्या प्रगतीमध्ये आपापल्या परीनं प्रत्येकाच्या हातभार लावत आहेत. त्यानंतर पहा की या जैवतंत्रज्ञानाचे आता नेमकं व्यावहारिक उपयोग काय आहेत. एक आहे पीक जैवतंत्रज्ञान, म्हणजे कृषी क्षेत्रात या जैवतंत्रज्ञानाचा उपयोग कृषी उत्पादकता आणि विविधता वाढवण्यासाठी केला जात आहे. दुसरा व्यावहारिक उपयोग आहे संकरित बियाणं. 2 वेगवेगळ्या पिकांची जनुकं एकत्र करून विविध पिकांच्या संकरित जाती निर्माण केल्या जात आहेत. फळांसाठी हे मोठ्या प्रमाणावर उपयोगी आहे. त्याचबरोबर आणि सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य फायदा या जैवतंत्रज्ञानाचा व्यावहारिक जास्त उपयोग की सध्या जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप याची उत्पादकता जास्त वाढवलेली आहे. जनुकीय उन्नत पिके तयार केलेली आहेत. तर ही कशा पद्धतीने केली जातात पहा. जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकी साच्यात मिळून आपल्याला इच्छित गुणधर्माच्या पिकांचा जनुकीदृष्ट्या असणारी जी पिकं आहेत त्याला जनुकीदृष्ट्या उन्नत पिके म्हटलेले आहे. आणि याच पद्धतीने पिकांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या, रोगप्रतिकारक, क्षारता प्रतिकारक, तणनाशक प्रतिकारक, दुष्काळी परिस्थितीमध्ये तसेच थंडीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तग धरू शकणाऱ्या पिकांच्या जाती निर्माण केल्या जातात. मेथड्स ऑफ जीन ट्रान्सफर, जेनेटिक इंजिनिअरिंग या सर्व घटकाद्वारे हे जनुकी उन्नत पिके तयार केली आहेत. पहा, या चित्राचे निरीक्षण केले तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की कोणकोणत्या प्रकारची GM प्लांट्स आहेत, GM फूड्स आहेत. बाजारामध्ये पाहितलं तर जांभळ्या रंगाची मोठमोठाली वांगे आपल्याला पाहायला मिळतात. टरबूज, लांबलचक असं मोठं टरबूज, गाजरे,
एकदम लाल भडक रंगाची टोमॅटो, कॉर्न, सॉय, कॉटन, पपया, राईस, पी, डेअरी प्रोडक्ट्स, टोमॅटोज, पोटॅटोज हे सर्व जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहेत. हे सर्व क्रॉप्स आपल्या सर्वांना परिचयाचे आहेत. म्हणजे जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके हे या जैवतंत्रज्ञानामुळे तयार केले आहेत. त्यानंतर बीटी कापूस. पहा, या अगोदर तुम्हाला प्रश्न विचारलेला होता की नेमकं बीटी काय आहे. बीटी कापूस म्हणजे काय. बीटी कॉटन हा शब्द तुम्ही ऐकलेलाच आहे. बीटी कॉटन ही एक कापसाची कीड प्रतिबंध गुणधर्म असलेली जात आहे. तर नेमकं कीड प्रतिबंध गुणधर्म असलेली जात म्हणजे काय की बोलवर्म ही कीड, आणि या किडीमुळं काय झालेलं होतं की कापसाचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत होतं. अनेक प्रकारची कीटकनाशके वापरून त्यावर नियंत्रण मिळविणे शक्य होत नव्हते. त्यावेळेस संशोधन करून या जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने बॅसिलस थुरिएंजिस या कीड प्रतिबंध गुणधर्म असलेल्या बॅक्टेरियाचे जनुक कापसाच्या जनुकामध्ये घालून ज्या जाती तयार केलेल्या आहेत त्यांनाच बीटी कॉटन असे सुद्धा म्हटलेले आहे. आणि या जातीच्या झाडांचा रस किडींनी शोषला तर त्यात असलेल्या विषारी गुणधर्मामुळे त्या किडी मरतात. ही एक जैवतंत्रज्ञानाची किमया आहे. बीटी म्हणजे बॅसिलस थुरिएंजिस असणारे बॅक्टेरियाचे जनुक जे कापसाच्या जनुकामध्ये घालून तयार केलेली जात ती आहे बीटी कॉटन. अशाच पद्धतीने बीटी वांगे हे सुद्धा तयार केलेले आहेत. बॅसिलस थुरिएंजिस या जीवाणूमुळे मिळवलेले जनुक वापरून बीटी वांगे सुद्धा तयार केले आहेत. बीटी कापसाप्रमाणेच ही सुद्धा वांग्याची सुधारित जात आहे. फळांतील किडींचा नाश करते. त्यानंतर या चित्राचे निरीक्षण करा. हे चित्र आहे गोल्डन राईस. ही सुद्धा शास्त्रज्ञांनी संशोधन करून मिळवलेली जात आहे. तर त्यांचं याचं वैशिष्ट्य काय आहे तर या तांदळाच्या जातीमध्ये जीवनसत्व अ म्हणजे बीटा कॅरोटीन निर्माण करणारे जनुक टाकण्यात आलेले आहे. आणि ही जात 2005 साली निर्माण केलेली आहे. गोल्डन राईसमध्ये साध्या तांदळापेक्षा 23 पट अधिक बीटा कॅरोटीन सापडते. तर हे सर्व फक्त जैवतंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे. त्यानंतर तणनाशक विरोधी वनस्पती. तणामुळे मुख्य पिकांच्या वाढीस अडथळा निर्माण होतो. तणाचा नाश करण्यासाठी तणनाशकाचा वापर केला तर त्याचा विपरीत परिणाम हा मुख्य पिकावर होतो. म्हणून या जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने तणनाशक विरोधी वनस्पती तयार करण्यात आलेल्या आहेत. आणि यातून बाहेर पडणं जे तणनाशक विरोधी वनस्पती तयार केलेल्या यातून पडणाऱ्या रसायनामुळे तणाचे नियंत्रण सहज शक्य झालेले आहे. या ठिकाणी की द कॉन्सिक्युटिव्ह स्टेप्स ऑफ हर्बिसाइड्स ॲक्शन या आकृतीद्वारे या ठिकाणी कशा पद्धतीने तणनाशक विरोधी वनस्पती ह्या तयार केल्या आहेत याची रचना दाखवलेली आहे. त्यानंतर जैविक खतं. या जैवतंत्रज्ञानाबरोबरच जैविक खतं जर वापरली, बायोफर्टिलायझर्स वापरली तर रासायनिक खताचा वापर न करता या खताचा वापर जर केला तर नायट्रोजन स्थिरीकरण, फॉस्फेट विरघळण्याची क्षमता या वनस्पतीमध्ये असते. यामध्ये रायझोबियम आहे, ॲझोटोबॅक्टर आहे, नॉस्टॉक, ऑनावेना यासारखे जीवाणू असलेल्या वनस्पतीचा वापर करण्यात येतो. ऊती संवर्धनाबद्दल आपण मागील इयत्तेत पाहिलेलेच आहे. या ऊती संवर्धनामुळे जर अशा पद्धतीच्या वनस्पती आणखी जास्तीत जास्त वाढवल्या तर या ठिकाणी रासायनिक खताचा वापर न करता या ठिकाणी जैविक खतांचा वापर करणं शक्य होईल. जनुकी सुधारणा करून या वनस्पतीचे गुणधर्म पुढील पिढ्यामध्ये सुद्धा कायम ठेवणे जाणे शक्य आहे. ऊती संवर्धनाच्या माध्यमातून विकसित झालेल्या फळझाडांची नावे आणि फुलझाडांची नावे सांगा असा प्रश्न आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये. तर पहा, ऊती संवर्धनाच्या माध्यमातून विकसित झालेली फळझाडे म्हणजे सर्वप्रथम केळी, डाळिंब. पहा,
या चित्रामध्ये तर पाहितलं तर लक्षात येईल कुंडीमध्ये लावलेलं रोप आहे लिंबाचं, परंतु त्याच रोपाला की प्रचंड प्रमाणात तर किती अशी लिंब आलेली आहेत. म्हणजेच हा जो फरक आहे, हा बदल आहे, ही उत्पादकता आहे, ही फक्त कशामुळे तर या जैवतंत्रज्ञानामुळेच शक्य झालेली आहे. आणि ही फळझाडाची जात ही ऊती संवर्धनाच्या माध्यमातून विकसित झालेली आहे. त्यानंतर आंबा आणि पपया याही व्यतिरिक्त तुम्ही अनेक प्रकारच्या ऊती संवर्धनाच्या माध्यमातून तयार केलेल्या फळझाडांची नावे सांगू शकतात, शोधू शकतात. त्यानंतर फुलझाडं, जास्वंद आहे, लिली आहे, जरबेर आहे, अशा अनेक प्रकारचे झाडांची निर्मितीसुद्धा या ऊती संवर्धनाने केलेली आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा उपयोग, जे की शेतीला पूरक असणारा व्यवसाय, पशुपालन. आणि या पशुपालनाच्या व्यवसायामध्ये सुद्धा या जैवतंत्रज्ञानाने बरीच खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. तर यामध्ये कृत्रिम रेतन करून, गर्भप्रत्यारोपण करून पशुसंवर्धनासाठी वेगवेगळ्या जाती वापरल्या आहेत. प्राणीच उत्पादनाचे सुद्धा प्रमाण आणि गुणवत्ता वाढवलेली आहे. दूध, मांस, लोकर इत्यादी, तसेच मेहनतीचे काम करणाऱ्या जनावरांच्या ताकदवान प्रजातीसुद्धा या जैवतंत्रज्ञानाने तयार केलेल्या आहेत. त्याचबरोबर मानवी आरोग्य यामध्ये सुद्धा जैवतंत्रज्ञानाने खूप प्रचंड प्रमाणात प्रगती केलेली आहे. तर या आरोग्य व्यवस्थापनाच्या दोन मुख्य बाबी म्हणजे रोग निदान करणे आणि रोगोपचार करणे. तर एखाद्या आजारपणात व्यक्तीच्या जनुकाची काही भूमिका असेल तर ते जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने लगेच ओळखता येते, कसलाही आजार असो. तर सध्या अशी सिच्युएशन आहे की या तंत्रज्ञानामुळे कसलाही आजार शोधणे शक्य झालेलं आहे. मधुमेह, हृदयरोग यासारख्या आजाराचे निदान आता जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने त्या रोगाची लक्षणे दिसण्यापूर्वीच करता येणे शक्य झालेलं आहे. जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने एड्स असेल, डेंग्यू असेल, यासारख्या रोगांचे निदानसुद्धा काही मिनिटांमध्ये करणे आणि उपचार लवकर करता येणे शक्य झालेले आहे. तर रोगावरील उपचारासाठी विविध औषधेसुद्धा वापरली जात आहेत. तर पहा, मधुमेहाच्या उपचारासाठी इन्सुलिन हे संप्रेरक वापरले जाते, पण पूर्वीच्या काळामध्ये काय केलं जातं की हेच इन्सुलिन घोड्याच्या शरीरातून मिळवले जात होते. परंतु आता घोड्याच्या शरीरातून इन्सुलिन न मिळवता जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने जीवाणूद्वारे हे इन्सुलिन तयार करता येऊ लागले आहे. आणि यासाठी जीवाणूच्या जनुकीय आराखड्यात इन्सुलिनचा मानवी जनुक जोडला आहे. अशाच पद्धतीने विविध लसी, प्रतिजैविके सुद्धा या जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केली जात आहेत. कृषी, पशुसंवर्धन, मानवी आरोग्य या सर्व बाबींमध्ये काय झाले, या जैवतंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. त्याचबरोबर पहा, वॅक्सिन और वॅक्सिनेशन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लसी आणि लसीकरण यामध्ये सुद्धा जैवतंत्रज्ञानामुळे बरीच प्रगती केली आहे. पहा, विशिष्ट रोगजंतू अथवा रोगाविरुद्ध कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरता प्रतिकारक क्षमता मिळविण्यासाठी दिलेले प्रतिजन म्हणजेच लस. एखाद्या शरीरामध्ये रोगजंतू असेल, रोग असेल, तो कायमस्वरूपी असेल किंवा तात्पुरता कालावधी, पण त्याविरुद्ध आपल्या शरीरामध्ये जास्त प्रतिकारक शक्ती निर्माण व्हावी यासाठी लस दिली जाते. तर तुम्हाला काही लसी आठवत असतील, तुम्ही लहानपणी घेतल्या असतील किंवा तुमच्यासमोर लहान मुलांनी घेतलेल्या पाहितल्या असतील. तर अशा कोणकोणत्या लस आहेत? पोलिओची लस आहे, त्यानंतर गोवरची लस आहे. अशा अनेक लसी आहेत की ह्या तुम्ही घेतलेल्या असतील. तर यासुद्धा क्षेत्रामध्ये काय झाले आहे, जैवतंत्रज्ञानाने बरीच प्रगती केली आहे. पारंपरिक रोगजंतूचा वापर करून सुरुवातीला लसी तयार केल्या जात होत्या. त्यासाठी रोगजंतूंना पूर्णपणे अथवा अर्धमेले करून त्याचाच वापर लस म्हणून केला जात होता. परंतु यातून काही व्यक्तींना संबंधित आजाराची लागण होण्याची सुद्धा शक्यता होती. परंतु आता या तंत्रज्ञानामुळे
काय झालेलं आहे की कृत्रिमरित्या लस तयार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी रोगजंतूचे जे प्रतिजन अँटीजन म्हणून काम करते त्याचे जनुक मिळून त्याच्याच मदतीने प्रयोगशाळेत जे प्रतिजन तयार केले जाते आणि त्याचाच वापर लस म्हणून केला जातो. यामुळे अत्यंत सुरक्षित लशी या जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने काय झालेले आहेत, तयार करता येऊ लागलेल्या आहेत. तर यामध्ये काय झाले की अर्धमेले किंवा मृत जीवाणू किंवा विषाणू न टोचता प्रतिजन म्हणून काम करणारी प्रथिने शुद्ध स्वरूपात टोचली जातात. ही प्रथिने रोगाविरुद्धची प्रतिकारक शक्ती कार्यान्वित ठेवून व्यक्तीला रोगमुक्त ठेवतात. जे लसीकरणामध्ये आता प्रतिकारी प्रथिने टोचणे अतिसुरक्षित आहे. जैवतंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या ज्या लसी आहेत त्या अधिक तापस्थिर असून त्यांची क्षमता जास्त काळ टिकून राहते. उदाहरणामध्ये पोलिओची लस आहे, कावीळची लस आहे. त्यानंतर की या लसीकरणासोबत खाद्य लसीसुद्धा तयार करण्याचे काम चालू आहे. तर हे काम बटाट्याचे उत्पादन घेण्यासाठी चालू केलेलं आहे. या बटाट्यांना जनुकीय पारेषित बटाटे असे म्हटलेले आहे. हे बटाटे व्हिब्रियो कोलेरी आणि ई कोलाय यासारख्या जीवाणूच्या विरुद्ध काम करतील. हे बटाटे खाल्ले तर कॉलरा आणि ई कोलाय जीवाणूमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकारक शक्ती निर्माण होईल. अशा पद्धतीचे जनुकीय पारेषित बटाटे निर्माण करण्याचे कार्य चालू आहे. पहा, यासाठी काय केलं जात आहे की मनुष्य प्राण्यात आढळणाऱ्या रोगजंतूमधून इच्छित जनुक हा वेगळा केला जात आहे. त्यानंतर तो जनुक पारेषित वनस्पती असणाऱ्या वनस्पतीमध्ये इन्सर्ट केला जातो. मग तो पारेषित वनस्पतीमध्ये इन्सर्ट केल्यानंतर ग्रोथ मीडियमच्या साह्याने बटाट्याच्या पानाच्या तुकड्यांना हा विषाणू संसर्ग करतो आणि या बटाट्याच्या पानांपासून तुकड्यांपासून ऊती संवर्धनाच्या माध्यमातून संपूर्ण रोप तयार होते, ज्यात मानवी रोगजंतूचे जनुक आहे आणि त्या रोपापासनं या ठिकाणी कच्च्या बटाटे तयार होतात. आणि जर हे कच्च्या बटाट्याचं सेवन रोगजंतू विरुद्ध प्रतिक्षमता निर्माण करण्यासाठी वापरले जातं. अशा प्रकारे जनुकी पारेषित बटाटे यालाच खाद्य लशी असे म्हटलेले आहे. याचं कार्य चालू आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे रोगोपचार, इन्सुलिन, सोमॅट्रोपिन हे वाढीचे संप्रेरक, रक्त गोठवणारे घटक निर्मितीसाठी सुद्धा जैवतंत्रज्ञानाचा वापर केला जातो. इंटरफेरॉन ह्या छोट्या आकाराच्या प्रथिनाचा गट असून विषाणूजन्य रोगाच्या उपचारासाठी करण्यात येतो. त्याची निर्मिती रक्तात होते. आता मात्र या जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने जनुकीयदृष्ट्या उन्नत ई कोलायचा वापर करून हे इंटरफेरॉन निर्माण केलं जात आहे. आणि जीन थेरपी म्हणजे कायिक पेशीमध्ये जनुकी दोष निर्माण जर झाला तर या पेशीवर सुद्धा या जैवतंत्रज्ञानामुळे उपचार घेणं शक्य झालेलं आहे. फिनाइल क्युटोनिरिया हा विकार यकृतातील पेशीमध्ये जनुकी दोष निर्माण झाल्यास होतो. जीन थेरपीच्या साह्याने यावर उपचार करणं शक्य झालेलं आहे. याच पद्धतीला जनुकीय उपचार पद्धती, कायिक जनुकीय उपचार पद्धती म्हटलेलं आहे. माणसाच्या शरीरात 2 प्रकारच्या पेशी असतात. एक सोमॅटिक सेल्स आणि दुसऱ्या रिप्रोडक्टिव्ह सेल्स. कायिक पेशी ह्या सोमॅटिक सेल्स आहेत आणि शुक्रपेशी आणि अंडपेशी ह्या रिप्रोडक्टिव्ह सेल्स आहेत. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारामध्ये वेगवेगळ्या उपचार पद्धतीमध्ये जैवतंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. त्याचबरोबर क्लोनिंग. तर क्लोनिंग म्हणजे एखादी पेशी किंवा अवयव संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी तंत्रज्ञान. या जैवतंत्रज्ञानाच्या अगोदर हे क्लोनिंग हे तंत्रज्ञान विकसित झालेलं होतं. क्लोनिंग नंतर या जैवतंत्रज्ञानाची सुद्धा बरीच प्रगती झालेली आहे. त्यानंतर पहा, या क्लोनिंगचे 2 प्रकार आहेत. रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग. यामध्ये काय केलं जातं, केंद्रकविरे स्त्रीबीज घेतलं जातं आणि दुसऱ्या शरीरातील कायिक पेशीचं केंद्र घेतलं जातं. यांच्यापासून जो संयोग होतो, क्लोन जन्मतो, तो नव्या जातीची निर्मिती करतो. यामध्ये नराच्या शुक्रपेशीची गरज नसते.
ही आहेत रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग आहे. त्यानंतर क्लोनिंगचा दुसरा प्रकार आहे थेरॅप्युटिक क्लोनिंग, उपचारात्मक असणारी क्लोनिंग. यामध्ये काय केलं जातं, केंद्रक विरहित स्त्रीबीज घेतलं जातं आणि दुसऱ्या शरीरातील कायिक पेशीचे केंद्रक यांच्या संयोगाने तयार झालेली पेशी या प्रयोगशाळेत विकसित करून त्यापासून मूल पेशी निर्माण केल्या जातात आणि या संबंधित व्यक्तीच्या कित्येक व्याधीवर या मूल पेशींच्या मदतीने उपचार होऊ शकतो. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलेच आहे मूलपेशी म्हणजे काय, मूलपेशींचे प्रकार, मूलपेशींचा उपयोग, मूलपेशी कशा पद्धतीनं अवयव तयार करण्यासाठी मदत करतात, अवयव प्रत्यारोपणमध्ये कशा पद्धतीने या मूलपेशीचा उपयोग आहे, हे सर्व या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलंच आहे. तर या पेशीप्रमाणे जनुकाचे सुद्धा क्लोनिंग करून अनेक प्रकारची लाखो जनुकं तयार केली जातात. जनुकी चिकित्सा इतर हेतूसाठी त्याचा वापर होतो, परंतु हे क्लोनिंगचं तंत्रज्ञान रोगाचे संक्रमण रोखणे, वंशवृद्धी सुरू ठेवणे, विविध प्रवृत्तीस उच्चतम करणे शक्य होईल. परंतु अनेक कारणांनी मानवी क्लोनिंगला जगभर विरोध झालेला आहे. कारण जर मानवी क्लोनिंग झाली तर गुन्हेगारी ही प्रचंड प्रमाणात वाढेल आणि ही गुन्हेगारी वाढू नये म्हणून मानवी क्लोनिंगला जगभर विरोध झालेला आहे. त्यानंतर औद्योगिक उत्पादनामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये या तंत्रज्ञानानं प्रगती केलेली आहे. औद्योगिक रसायने कमी खर्चाच्या प्रक्रियाद्वारे निर्माण करता येतात. उदाहरणामध्ये ईस्ट वापरून मळीपासून मद्य निर्मिती करता येते. त्याचबरोबर पर्यावरण आणि जैवतंत्रज्ञान यांचा एकमेकाशी कशाप्रकारे संबंध आहे ते पाहूयात आपण. आधुनिक जैवतंत्रज्ञान वापरून पर्यावरणविषयक बरेचसे प्रश्न सोडवता येणे शक्य झालेले आहे. या जैवतंत्रज्ञानामुळे काय झालेलं आहे की वेगवेगळ्या माध्यमातून जे टाकाऊ सांडपाणी आणि घनकचरा होता ते यावर प्रक्रिया करण्यासाठी सूक्ष्म जैवतंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सांडपाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे खूप सेंद्रिय द्रव्य असते. असे सांडपाणी जर नद्यामध्ये सोडले तर पाण्याचं प्रदूषण होतं आणि हे प्रदूषण होऊ नये म्हणून या जलस्रोताचे अगोदरच सेंद्रिय द्रव्याचे ऑक्सिडीकरण घडून आणून या ठिकाणी या तंत्रज्ञानामुळे काय झालेलं आहे की पाण्याचं प्रदूषण रोखलं गेलेलं आहे. सजीव सृष्टीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही हे पाहितलेलं आहे. सूक्ष्म जैवतंत्रज्ञानाच्या मदतीनं या सांडपाण्यातले असलेले सेंद्रिय द्रव्याचे आधीच ऑक्सिडीकरण करून सांडपाणी नद्यामध्ये सोडले जात आहे. त्याचबरोबर या आकृतीचे निरीक्षण केले तर कंपोस्ट खत तयार करण्याची आकृती आहे. घन सेंद्रिय टाकाऊ पदार्थावर प्रतिक्रिया करून कंपोस्ट खत तयार करताना सुद्धा सूक्ष्मजीवांचा वापर केला जात आहे. आणि नवीन जैवतंत्र पद्धतीमध्ये जैव उपाययोजना, जैव कीटकनाशके, जैव खते, जैव संवेदके इत्यादींचा समावेशसुद्धा यामध्ये केलेला आहे. आता जैव उपाययोजना म्हणजे वनस्पती आणि सूक्ष्मजीव यासारख्या सजीवांचा वापर करून पाणी, सांडपाणी, प्रदूषित जमीन यांच्यातील विषारी रसायने आणि प्रदूषके नष्ट करणे किंवा ती शोषून घेणे यासाठी ज्या वनस्पती वापरल्या जातात त्यास फायटोरिमेडिएशन म्हणजे जैव उपाययोजना वनस्पती आणि सूक्ष्मजीवांचा वापर करून करतात. त्यानंतर जैव उपाययोजनेमध्ये पुढील काही उदाहरणं आहेत. नेमकी जैव उपाययोजना कशा पद्धतीने करायच्या. एक तर सुडोमोनास हे जीवाणू पाणी, प्रदूषित आणि जमीन यातील हायड्रोकार्बन आणि तेलासारखी प्रदूषके वेगळी करण्यासाठी उपयोगी असतात. त्यानंतर ही आकृती पहा, ही नेचे या वनस्पतीची आकृती आहे. ही टेरिस विटाटा ही वनस्पती जमिनीतून आर्सेनिक शोषून घेते. म्हणजे जैव उपाययोजना कशा पद्धतीने करायची. त्यानंतर ही आकृती तुमच्या परिचयाची आहे, मोहरीची आकृती. तर ही मोहरीची भारतातील एक अशा प्रकारची जनुकीदृष्ट्या उन्नत जात आहे की ही जात जमिनीमधलं सेलेनियम खनिज मोठ्या प्रमाणात शोषून घेते. त्यानंतर आणखी दुसरी जैव उपाययोजना म्हणजे सूर्यफूल. सूर्यफूल हे युरेनियम आणि आर्सेनिक शोषून घेऊ शकते.
त्यानंतर ही एक वनस्पती आहे की जी आपल्या परिचयाची नाही, पण ह्याचं कार्य खूप मोठं आहे. जे सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक जीव आहेत हे, तरी जनुकी बदल करण्यात आले असून यांच्याने काय झालेलं आहे की अणुकचऱ्यातील किरणोत्सार शोषून घेण्यासाठी या जीवाणूचा वापर केलेला आहे. त्यानंतर पहा ही अल्फा गवत आहे. या गवतांचा सुद्धा उपयोग वनस्पतीद्वारा उपाययोजनेसाठी केलेला आहे. पाव, बटर, मद्य, दही, व्हिनेगार यासारख्या अन्नपदार्थाची निर्मितीसुद्धा सूक्ष्मजीवांच्या मदतीने केली जात आहे. आणि या वस्तू जैवतंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेल्या सर्वात जुन्या वस्तू असतील. त्यानंतर सध्या स्थितीत ज्या काही वस्तू तयार होतात ह्या सर्व वस्तू नवीन तंत्रज्ञानाने विकसित झालेल्या आहेत. त्यानंतर पहा आणखी या ठिकाणी 3 आकृत्या आहेत. या आकृत्याचं निरीक्षण केलं तुम्हाला लक्षात येईल. पहिल्या आकृतीत अंगठ्याचा ठसा आहे. दुसऱ्या आकृतीत काहीतरी संशोधन करताना मायक्रोस्कोप वगैरे हातावर एक आरशाच्या मदतीने संशोधन चालू आहे. नंतर आरशामध्ये पूर्ण बोटाचे ठसे आहेत. तर याला नेमकं काय म्हटले जातं? याला म्हटले जातं DNA फिंगरप्रिंटिंग. तर याचा उपयोग काय? ते ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या बोटाचे ठसे ही एकमेव असतात, प्रत्येक व्यक्तीच्या DNAची जडणघडणसुद्धा ही तशीच असते. DNA सिक्वेन्सिंग, कोणत्याही 2 व्यक्तीची DNA सिक्वेन्सिंग ही एकमेकांशी मिळती जुळती नसते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या उपलब्ध DNAवरून त्या व्यक्तीची ओळख पटवणे शक्य होते. याच पद्धतीला DNA फिंगरप्रिंटिंग म्हणतात. आणि या DNA फिंगरप्रिंटिंग तंत्राचा उपयोग गुन्हे निदानशास्त्रामध्ये, फॉरेन्सिक सायन्सेसमध्ये होतो. गुन्ह्याच्या ठिकाणी आढळणारे गुन्हेगाराच्या शरीराच्या कोणत्याही भागापासून त्याची ओळख पटविता येते. तसेच एखाद्या बालकाच्या पित्याची ओळखसुद्धा या चाचणीने करता येते. आणि हे संशोधन फक्त हैदराबाद येथील सेंटर फॉर DNA फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक या केंद्रातच केले जाते. अशा पद्धतीने मुलांनो, बायोटेक्नॉलॉजी हा घटक नक्कीच तुम्हाला समजला असेल. या चॅनलला नवीन असाल तर आणखी नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू ऑल ऑफ यू.